हेलो हेलो घर पे आए ऐसे नहीं हेलो 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 1 2 3 4 हेलो 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 रविदा हेलो रोलिंग ओके हिंदी ले लूँ पहले एक सवाल है सर आपसे जानना चाहेंगे श्रीरंग बारने ने जो स्टेटमेंट दिया कि कैबिनेट को जो है तरजीह नहीं दी गई आप लोगों को आपके 7 लोकसभा सांसद थे जबकि चिराग पासवान के 5 थे इसके बावजूद उन्हें कैबिनेट मिली एस.डी. स्वामी को भी कैबिनेट मिली तो यहाँ पर कैसे देखते हैं आप लोग एनडीए में अपने जगह सामने देखो एनडीए में उनको सपोर्ट करते वक्त शिंदे साहब ने कहा है कि मुझे आपसे कोई हमारी डिमांड नहीं है। उसके बावजूद भी पीएम साहब ने एक स्वतंत्र प्रभार उनको दिया है मिनिस्टर को और फ्यूचर में भी और मंत्री पद मिलने वाले। लेकिन जब गठबंधन की सरकार आती है उस टाइम किसी के पास जाके ज्यादा डिमांड करना ये शायद शिंदे साहब के स्वभाव में नहीं। और बारने साहब भी 3 बार सांसद रह चुके, उन्हें ऐसा लग रहा था कि एक कैबिनेट और 2 राज्य मंत्री मिलेंगे तो हमारे जो सांसद है वो उनमें अपने को एडजस्ट कर सकते हैं और उनकी डिमांड भी कोई गलत नहीं है, लेकिन सही वक्त पे उनको वो उनकी मांग ये पूरी की जाएगी। लेकिन इस तरह का स्टेटमेंट आना कहीं ना कहीं एनडीए में एक तरह से दरार होती दिख रही है, इसे कैसे देखते हैं? दरार नहीं है, काफी एक सांसद इस तरह के बयानबाजी कर रहे हैं। दरार वगैरह नहीं है, उन्होंने उनकी राय रखी है। उनको लगता है कि अपने 7 सांसद है तो उसमें से अगर 2-3 अगर मिनिस्ट्री मिलती है तो कोई बुरी बात नहीं, पार्टी के लिए वो अच्छा रहेगा। इस एंगल से उन्होंने बोला है, दरार की कोई बात नहीं है, हमारा पूरा सपोर्ट एनडीए को रहेगा। आज संजय राउत ने भी कहा है कि भटकती आत्मा की बात जो है प्रधानमंत्री कर रहे थे और अब इस वक्त उनके ही साथ जो आत्माएं हैं वो संतुष्ट नहीं है, उन आत्माओं को कैसे संतुष्ट करेंगे? वो कैसे संतुष्ट होंगे वो हमारा हम देखेंगे, लेकिन हमारे बारे में इतनी ज्यादा सहानुभूति दिखाने की कोशिश ये ना करें। अपने पार्टी में जो दरारें हो रही है, जो पार्टी छोड़ के जा रहे हैं उनकी तरफ अगर उन्होंने ख्याल दिया तो उनके लिए अच्छा रहेगा। एनडीए मजबूत है ऐसा? एनडीए एकदम मजबूत है और ये जो आघाड़ी वगैरह जो है इंडिया आघाड़ी उसमें दरार जरूर है। कैबिनेट की उम्मीद है, कैबिनेट की उम्मीद है विस्तारासंदर्भात कैबिनेट की उम्मीद है, बारणे यांनी जे वक्तव्य केले कसं बघताय या सगळं? कैबिनेट की उम्मीद है अभी? कैबिनेट तो मिलेगा लेकिन थोड़ी उसके लिए इंतजार करना पड़ेगा, कोई बड़ी बात नहीं। श्रीरंग बारणे यांनी जे आहे ज्या पद्धतीने वक्तव्य केलं जातं की आम्हाला कुठेतरी कॅबिनेट दिलं जाणं पाहिजे, कसं बघताय या सगळ्या वक्तव्याचं? श्रीरंग बारणेंनी जे काही त्यांचं वक्तव्य केलेलं आहे एक मनातली खतखत त्यांनी बोलून दाखवली, परंतु एनडीएला सपोर्ट करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी कोणतीही आमची अट नाही किंवा कोणतीही आमची डिमांड नाही या स्पष्ट भावनेतून त्यांनी दिलेला हा पाठिंबा आहे। खासदारांना सुद्धा असं वाटत होतं की आपले 7 खासदार आहेत त्याच्यातल्या एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळतील या अनुषंगाने त्याने केलेलं ते विधान आहे। परंतु निश्चित भविष्यामध्ये जेव्हा पुन्हा एकदा एक्सपान्शन होईल त्या टायमाला शिवसेनेला त्याच्यामध्ये आणखीन मंत्रिपदं जरूर मिळतील। सर 12 तारीख शेवटची तारीख आहे विधान परिषदेचे मागे घेण्याचा फॉर्म अजूनही मागे घेत नाही, दोन्हीकडे सर्वीकडे सेना आणि भाजपा आमने सामने नाही। त्याच्यात आमच्याकडून मला वाटतं की आम्ही 2 ठिकाणी फॉर्म वापस घेतलेले आहेत, कोकणचा असेल किंवा मुंबईचा असेल, बाकी इतर ठिकाणाचा जो 2 जागेचा तिढा आहे तोही सुटेल। 12 तारखेपर्यंत सर्व पिक्चर क्लिअर होईल, कुठेही आमच्या युतीमध्ये कुठेही संघर्ष होणार नाही। संजय राऊतांनी सांगितलेलं आहे आता निधीवरनं युतीमध्ये वाद सुरू आहे। संजय राऊतला आजकाल वाकून पाण्याची सवय थोडी जास्तच लागलेली, म्हणून घर जळतंय त्यांचं आणि दुसऱ्याच्या घरावर पाणी टाकायला चाललेले। आमच्याकडे काय चाललंय सर्व त्यांना काळजी करायचं काही कारण नाहीये, आमचं सर्व आलबेल आहे आणि आमचे आमदार हक्काने निधी मागून घेऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करतायत। गेल्या वेळेला जे मुख्यमंत्री होते ते ना निधी देत होते ना भेटत होते, त्याची चिंता आता त्यांनी आमची चिंता त्यांनी करू नये। तुम्ही केलेल्या चुकाचाच हा परिणाम आहे, म्हणून झालेले कामं जे उशिरा होणार होते ते आता लवकर होते। सर आता तुम्ही बैठकीला होता, बैठक महत्वपूर्ण आहे, इथं पाण्याचा आढावा घेणार कसं? आता एक बैठक झाली कृषी विभागाची झालेली आहे, आता बाकी येणारा पावसाळा त्या संदर्भामध्ये असलेली बैठक, या बैठकीला अजितदादा आहेत, अनेक मंत्रीगण आहेत, सर्व सेक्रेटरी आहेत आणि ही बैठक जवळपास आता आणखी 1 तास 1.5 तास चालेल। मग त्याच्यामध्ये जे काही धोरणात्मक निर्णय होईल ते मला वाटतं मुख्यमंत्री साहेब आपल्याला सांगतील। विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात येण्याची चर्चा आहे, कसं बघता या विधानाकडे? कारण की चंद्रकांत पाटलांनी देखील
विनोद तावडे आता देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत मोठी छाप त्यांची पडलेली आहे. एक महासचिव म्हणून ते काम करत आहेत आणि पक्षांनी जर त्यांच्या अंतर्गत जर धोरण काही ठरवलं तर ते महाराष्ट्रातही येऊ शकतात, इथेही चांगलं काम करू शकतात. परंतु आता त्या पार्टीचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा निर्णय त्यांचे वरिष्ठ घेतील. काल एक महत्वाची तुमची बैठक सगळ्या आमदारांची पार पडलेली आहे. पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? कारण की अवघे काही दिवस आहेत ते विधानसभा निवडणुकीसाठी राहिले. सर्व आमदारांची जी बैठक झाली काल मुख्यमंत्र्यांसोबत, त्याच्यामध्ये आमदाराचे प्रलंबित असलेले कामाचे आता आचारसंहितेच्या काळामध्ये जवळपास 1.5 महिन्यात 2 महिन्याचा कालावधी हा आचारसंहितेमध्ये गेला आणि येणारी विधानसभाची निवडणूक ही 3 महिन्यानंतर लागणारी आचारसंहिता. या अनुषंगानं कामाचा स्पीड वाढला पाहिजे, काम लवकर झालं पाहिजे, यासाठी ती बैठक होती. त्यामध्ये कोणत्याही मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झालेली नाही किंवा मंत्रिमंडळात केव्हा होणार या संदर्भात प्रश्न सुद्धा उपस्थित केले नाही. ठाकरेंनी अपयशी ठरलेले खासदार सर्व आले होते आणि त्या खासदारांची काल एक बैठक झालेली आहे. त्यांनी सर्व आढावा घेण्यात आलेला आहे. जिथे जिथे कमी मतं झालेली आहे अशा आमदारांना समज देणार का? ज्या ठिकाणी काही ठिकाणी जे काही मताची टक्केवारी घटलेली आहे त्या ठिकाणी मतं कशी वाढतील याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि जे खासदार जे पराभूत झालेत त्यांना बोलून सुद्धा त्यांच्यावर एक वेगळी संघटनात्मक जबाबदारी देण्याचं काम काल शिंदे साहेबांनी केलेलं आहे. यानंतर सुद्धा प्रत्येक आमदाराला जिल्ह्यावाईज आमदारांना बोलून त्यांच्या मतदारसंघामध्ये काय आवश्यक आहे किंवा कुठे आपण कमी पडलो याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आहे ते यश मिळालेलं आहे त्यावर ठाकरेंचं कौतुक आहे, चंद्रकांत पाटलांकडून होताना पाहायला मिळतं. कसं बघता या कौतुकाकडे? चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं जे कौतुक केलेलं आहे मला वाटतं ते त्यांच्या दृष्टिकोन योग्य असेल. पार्टीतल्या लोकांनी असं काम करावं कदाचित त्यांची इच्छा असेल, म्हणून पार्टी त्याचा योग्य तो दखल घेतील आणि त्याच पद्धतीने काम करायला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे. थँक्यू सर. आपके 7 लोकसभा सांसद थे जबकि चिराग पासवान के 5 थे, इसके बावजूद उन्हें कैबिनेट मिली, एच.डी. स्वामी को भी कैबिनेट मिली. तो यहाँ पर कैसे देखते हैं आप लोग एनडीए में अपनी जगह सामने? देखो एनडीए में उनको सपोर्ट करते वक्त शिंदे साहब